हू की करकरे नावाचं पुस्तक आलं होतं. हेमंत करकरेंचा छळ झाला असं त्या पुस्तकात लिहिलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी ते वक्तव्य केलंय. पुस्तकाचा जो लेखक आहे हा मंत्रिमंडळात आहे असं सपकाळांनी म्हटलंय. त्यामुळे या लेखकाला मंत्रिमंडळातून भावाला मंत्रिमंडळातून काढा असंही त्यांनी म्हटलंय ना. हा टोला हसन मुश्रीफ पण वरला. नाही, असं मुश्रीफचा काही संबंध नाही. हे जे मुश्रीफ ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते पोलिसांमध्ये IG होते, अशाच कुठच्या तरी पदावरती होते. त्याच्यानंतर मला असं वाटतं रिटायर्ड झाले आणि मग ते असे काही पुस्तकं लिहितात, त्याच्याशी मंत्र्याशी काय संबंध आहे? DIG IG हे सगळे जे त्याची घरं वेगळे असतात, त्यांचे बंगले वेगळे असतात, त्यांची सोच वेगळी असते. त्याच्याशी त्या मंत्र्याचा काय संबंध आहे? तो मंत्री लोकांच्याच कामामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या कामामध्ये त्याचा काय संबंध असतो? उगीच काहीतरी आपलं वडाची झाड पिंपळा लावतात, त्याला झाली पण कित्येक वर्ष झाली त्याला. 3 पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेत असा आरोप संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केलाय. त्यांना पक्षांतर संदर्भात कायद्याचं महत्त्व कळणार नाही असंही त्यांनी म्हटलं. असं आहे की त्यांनी ज्या वेळेला पक्षबदल केला असेल तुझा कायद्यात बसून केला असेल ना. त्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उडी नाही मारली. त्यांनी कायदेशीर त्या होत्या, ते मला वाटतं म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा होते, पण त्यांनी मग नंतर पक्ष बदलला. पक्ष बदलून ते दुसऱ्या पक्षात BJPतून निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः चांगले वकील आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये असं काही बोलणं मला बरोबर वाटत नाही. हां, आता बाकीच्या काही गोष्टी असतात की पक्ष फुटून जेव्हा लोक जातात की एका नेत्याकडे आपण निवडून येतो आणि त्याला सोडून जेव्हा जातो, त्या लोकांच्या टीकेचे घाव आपल्याला सहन करावे लागतात. साहेब, शेवटचा प्रश्न घेतो. त्यांच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा राजन विचारे यांनी केला. मला काय माहिती नाही, त्याची काही माहिती नाही. काय नरेश म्हस्के म्हणजे अजून बरोबर आठवणीत पण येत नाही ते, आणि काय त्यांना जाच होता आणि काय मला काहीच कल्पना नाही. आय एम ब्लँक. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे साहित्यिक अकादमीच्या वतीनं गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे. अशा वाद असताना असं प्रयोगाचं आयोजन करणं म्हणजे कुठंतरी विधवणी देण्यासारखं आहे असं वाटतंय. मला त्याची काही कल्पना नाही पूर्णपणे कोण ते करत आहे, पण हे काय गेली कित्येक वर्ष मी पाहतो आहे मुंबईमध्ये इंग्रजी नाटकं किंवा हिंदी नाटकं किंवा गुजराती नाटकं ही सातत्यानं होत असतात. अलीकडेच हिंदीमधल्या जो सिनेमा निघाला होता मोगले आझम, ते सुद्धा शापूरजी हिरांजी यांनी फार मोठ्या प्रमाणावर तिथे गाण्यांचे सादर केलेले आहे. हे राम म्हणून, हे राम का काय असं काहीतरी आहे एक नाटक रामावर, ते सुद्धा गुजराती नाटकं पण खूप होतात. पण आता हे कुणातर्फे काय केलेलं आहे काय माहीत नाही, परंतु हे कार्यक्रम जे आहेत ना होत असतात. सिनेमासुद्धा जे आहे दक्षिणेतली सिनेमा जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे थिएटरला लागत असतात. सध्या गुजराती मराठी वाद सध्या त्याला कुठेतरी वाद होण्याची शक्यता. ठीक आहे, आता हे वाद जे आहेत आमचे ते चालूच राहणार, पण लोकांचे करमणुकीचे कार्यक्रम ते सुद्धा सुरू राहणार आहेत ना. सोडले असं त्यांना निर्दोष सोडलं, परंतु मालेगावमध्ये थोडंसं वेगळं वातावरण झालं की ज्या पद्धतीने बॉम्ब ब्लास्ट झाला लोकल मधला, त्या आरोपींना सोडल्यानंतर कुठल्याही समाजाने म्हणजे मुस्लिम समाजाने असा कुठला आनंद व्यक्त केला नाही. मात्र साध्वीला त्यांना सोडलं म्हणून मालेगावात जल्लोष होतो, याकडे कसं बघतात? असं आहे की सर्व समाजाने जे आहे समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवानं सुदैवाने 15 दिवसामध्ये 2 निकाल लागले आणि रेल्वे बॉम्ब स्फोटामध्ये कित्येक लोक ठार झाले आणि ते त्यातले काही लोक तर 16 वर्ष 17 वर्ष आतमध्ये राहिले, काही लोक त्यातले मेले आणि त्याच्यानंतर आपण आता सांगतो की ते निर्दोष आहे. तीच परिस्थिती जी आहे हा मालेगाव बॉम्ब स्फोटमध्ये आहे.
लेफ्टनंट कर्नलसारखा मनुष्य, त्याला सुद्धा अटक झाली. कदाचित अटक नसती झाली तर लेफ्टनंट जनरलपर्यंत ते आजपर्यंत जाऊन पोचले असते. पण आणि आता ते निर्दोष आहेत, त्या साध्वी निर्दोष आहेत. पण आयुष्यात ते 6-7 वर्ष जे आहेत जेलमध्ये राहणं, लोकांच्या दृष्टीनं जे आपण लोकांनी आपल्याला कमीपणाने पाहणं, घरात दारात समाजात सगळीकडे अडचण निर्माण होणं, विशेषतः स्वतःचं आयुष्य जे आहे हे तुरुंगाआड फुकट जाणं, याचा मनस्ताप खूप होतो ना. आणि परत तुम्ही सांगायचं की बा कोणी दोषी नाहीत, निर्दोष. मग जे लोक राहिले त्यांना आपण काय भरपाई देणार? आणि मग अशा वेळेला हा धर्माचा प्रश्न नाही. पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये ज्यांना पकडण्यात आलं, कोर्टाने पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिला, कोणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं. तर आता याच्यामध्ये मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही, सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही. मुख्यमंत्रीपद म्हटलं की काहीतरी वाद आणि निर्माणात झालेला असतो. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो आणि त्याची लोक नोट ठेवतात. यावरून परत 12 तासात कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ते काय आहे की कधी कधी जे त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं काय आहे की मंत्र्याकडे लोक कधी येतात, ज्या वेळेला तलाठी असेल, प्रांत असेल, आणखीन कोणी असेल अधिकारी, त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्यावेळेला लोक मंत्र्याकडे येतात. आता सर तुम्ही पाहाल शेकडो लोक जे आता मला भेटतील आणि सांगते म्हणजे हे काम करा, हे काम करा. आता ही कामं समजा PWDची ऑफिसमध्ये जाऊन जर त्याने केली असतील, कशा लोक येतील? तीच गोष्ट जी आहे मग महसूल खात्याची असतात. तर अशी काही कामं असतील आणि हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं काम आहे. परंतु कधी कधी उगीचच कायद्याचा नियमाचा केस काढला जातो आणि ती कामं होत नाहीत. अशा वेळेला आपण ते कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे. बाकीच्या नियमाने जे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात. नियमाच्या बाहेर करा असं नाही, परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये एक ज्याला इंग्रजीमध्ये ॲम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते की असं करायचं का असं करायचं, अर्थ काय घ्यायचा. त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा आपल्याला. तर आता तुम्ही म्हणाल की अधिकारी दालनात काम करत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येतात, म्हणजे याचा अर्थ असं नाही आहे. सगळीकडे अधिकारी, मग मला सांगितलं की अधिकारी त्यांच्याकडे अडचणी खूप असतात. फंडाच्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे जे 2 गटाच्या मारामाऱ्या आहेत, त्यांच्याकडे जे नियम आहेत, समोरचं काम त्या माणसाचं बरोबर आहे पण ते नियमामध्ये कुठेतरी अडकलेलं आहे, दिसत नाही बरोबर. अशा वेळेला मंत्र्यांनी किंवा आमदार जे आहेत ते काम करतात आणि मग ते लोक म्हणतात किंवा माझं काम झालं. याचा प्रत्येक वेळेला तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ नका घेत जाऊ. काय याचा अर्थ अधिकारीच काम करत नाही असं नाही मी म्हणत. कधी कधी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा हा निर्णय जो आहे तो ह्या ज्या शब्दांमध्ये कसा काय फसवायचा. मग त्याचे मंत्री आमदार वगैरे जे काय किंवा वरचे अधिकारी किंवा सेक्रेटरी तो निर्णय घेऊन टाकतात की असं नाही असं करा. लाडकी बहीण योजना जी होती त्याच्यामध्ये अनेक पुरुषांनी लाभ घेतला, त्यामुळे एक अडचण झाली. दुसरी की या योजनेमुळे अनेक 4 योजना आहेत त्यांना निधीची कमतरता भासते. जसं आपण बघायला गेलं तर आपली जी करोना काळामध्ये तुम्ही जी सुरू केलेली जी शिवभोजन आहे त्याला एक फटका बसतो, काय सांगतो? एक आहे की लाडकी बहीण
या शब्दामध्ये स्त्रीचा उल्लेख आहे. आता तिथे पुरुषांनी जर त्याचे फायदे गैरफायदे जर खोट्यापणा करून घेतले असते तर त्याला जाब नको विचारायला. त्यावेळेला घाईघाईमध्ये निवडणुका सुरू झाल्या होत्या, लोकांनी आणि त्याचा फायदा खुशाल घेत बसले. तर अशा लोकांकडून पैसेसुद्धा वसूल केले पाहिजे आणि कारवाईसुद्धा करायला पाहिजे. पण काही काही जे आहेत ठिकाणे जे आहेत जिथे 2च महिलांना करायला द्यायचं होतं तिथे 3 महिलांनी केलं आहे किंवा आणखीन काही झालेलं आहे. किंवा एक मोटरसायकली वगैरे असताना सुद्धा त्यांनी जे काही नॉर्मच्या बाहेर केलं, अशा काही गोष्टी आल्या की यांना काही आवश्यकता नाही त्या पैशाची, तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतात की मग तुम्ही आता बंद करा. ते अनेक आमच्या भगिनी ज्या आहेत त्या स्वतःहून त्या पुढे सुद्धा ठीक आहे भाऊ आमचं बंद करा, कारण आमच्याकडे जे आम्ही नॉर्ममध्ये बसत नाही, आमच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, सगळं आहे. पण पुरुषांनी करणं हे तर फारच पुढचं करणं, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता प्रश्न राहिला एक आहे, आपल्या घरामध्ये मी नेहमीच सांगतो, अचानक एखादी योजना आपण हातात घेतली, आपली आमदानी तर तेवढीच आहे जवळपास, काय समजा 1000 रुपये आमदानी आहे, ती यावेळेला एकदम समजा 11,1500 झाली एखाद्या वर्षामध्ये, 1000ची 11,1500 झाली, हे 10,1500 झाले काही समजा, आणि एकदम 500 रुपयाचा बोजा तुमच्यावर पडला, कोणी आजारी आहे म्हणून, काही लग्न आहे म्हणून काय, तर आपण बाकीच्या ठिकाणी थोडंसा मागे पुढं करतो, सरकतो, ठीक आहे हे नंतर करू, हे नंतर हे उद्या देतो, एवढाच फरक आहे. लाडकी बहिणींवरचा हा मोठा चंक आहे, तो काही लहान चंक नाही, पैशाचा मोठा बोजा आहे. तो देत असताना थोडीशी जरा मागे पुढं होतं. कुणाचे पैसे बुडत नाहीत, आजचे पैसे 15 दिवसांनी मिळत आहेत. शिवभोजनचे सुद्धा पैसे काही आलेत, ते वाटले, आणि शिवभोजन जिथे ते योग्य प्रकारे ते भोजनगृह चालवलं जात नाही त्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहेत. परंतु काही लोकांच्यामुळे जे लोक चांगले चालवत नाही त्याच्यामुळे खरोखर जे गरजेचे लोक आहेत ज्यांना 10 रुपयामध्ये जेवण पाहिजे, किंवा ज्यांच्या त्या केंद्रामुळे त्यांचं घर चालवलं जातं, अनेक 10 लोकांचं तरी घर चालवलं जातं, त्या लोकांना उगीच फटका बसतो, आणि काही लोक जे आहेत त्याचा गैरफायदा घेत आहेत असं सुद्धा करतात. असो, पण ते सुद्धा पैसे हळूहळू येत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व योजनांचे पैसे येणार, फक्त ते मागे पुढे होत आहेत. अजितदादांसोबत बैठक झाली या उद्याच्या गाडीधारकांच्या संदर्भात. हो, त्या आता नेमकी काय त्या बैठकीत ठरलं होतं, कसं नियोजन केलं जाणार आहे, काय असं आहे की मला मोठं आश्चर्य वाटलं की 2-3 तास जो आहे हा विंचूर चौफुलीवर हजारो वाहनांचा खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसले. तर त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे गाळेधारक जे विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण असतील, पण त्रास झाला लोकांना. म्हणून आश्चर्य वाटतं की आमचे तिथले 2 नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत, त्यापैकी एक आमदार आहे ते शिंदे गटात आहे, आणि शिंदे गटाचं ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातंसुद्धा आहे अनेक खात्यापैकी, आणि त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे, त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा. इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असाल, बाकी तर जातात ना, मग हे पण काम घेऊन जायचं होतं. लोकांना उलट त्रास कशाला दिला? आम्ही तर प्रयत्न करतो आहोत, आज नाही कितीतरी दिवसापासून, आज नाही, टोपे मानावर असतो त्यावेळेला एक काळी ते खातं सांभाळतो, तेव्हापासून आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढा. किंबहुना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरंजीव सुद्धा इथे आले होते, त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली, त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून. मग आता तिथून करून घ्यायचं ना, प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग? आणि मग आमचे प्रयत्न सुरूच होते. तर मग अजितदादाकडे जे आहेत आमची मंडळी पण म्हणाले, समीर भाऊ पण होते, ते म्हणाले की बाबा, आणि माझ्याकडे
मी मागे सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्नप्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न, लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो 15-20 वर्षापूर्वीचा जवळपास आहे आणि विलासराव देशमुख होते तेव्हाचा. त्या अशीच गोष्ट झाली होती, म्हणजे विस्थापित केले होते लोक आणि मग त्यांच्यासाठी गाळे मारले, पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती. तर तो जी आर आम्ही त्यांना म्हणजे अजितदादांना दाखवला. म्हटलं मग याच्याप्रमाणे आम्हाला एवढ्यात सुद्धा करून द्या ना. मग त्याने तिथे एक अधिकारी होते, त्यांना सांगितले तपासा आणि मग आमच्याकडे आणा. काय जर तिकडे जर केलं असेल अपवादात्मक, तर इथे सुद्धा एक अपवादात्मक करता येईल. हे आम्ही करतो, ते मंत्रालयात. काय त्या गोष्टी इकडे करायच्या तिकडेच कराव्या. त्या गोष्टीसाठी आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची. त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो. मतं देणार असतील तर देणार सुद्धा नाहीत. मग साहेब,